मॅच असेल याची मात्र दक्षता घ्या. प्रेक्षक वर्गानो ही स्पर्धा आवडली असेल तर माझ्यासोबत सर्वांनी म्हणायचं बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी, जय शिवाजी. लेट्स गो. मॅचला होते स्टार्ट. मेगा फायनल आपण पाहतोय. सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 विरुद्ध एच4 स्पोर्ट्स. पहिला बॉल मेगा फायनलचा चांगला ढकललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक समीर तामोरे मागील मॅचचा हिरो, ज्याच्या बॅटमधून आले तब्बल 14 चेंडू आणि 52 धावा. तो सध्या इन ऍक्शन पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल. 5 षटकाची मॅच. कशा पद्धतीने हा रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. मागच्या वर्षी देखील एका बाजूला उनबाट तर दुसऱ्या बाजूला दांडीचा संघ पाहायला मिळाला, परंतु यावेळेला पहा एच4 स्पोर्ट्स संघ फिल्डिंग करताना या मेगा फायनल मध्ये यावेळेला लॉफ केलाय. फटका त्या ठिकाणी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत आहेत. कृष्णप्रीत तामोरे त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलाय. चांगली फेकी आहे. मिळेल एक. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आशिष खेळतोय 1 बॉल 1. सूरज मोरे खेळतोय 1 बॉल 1. या ठिकाणी परेश पागदरे सर देखील उपस्थित राहील. त्यांचं देखील मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. एक खेळाडू आहेत. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र काय चेंडू टाकलाय. बोटं फिरवली होती चेंडूवरती. इन्फॉर्म बॅट्समनला मात्र बाद केला आहे. तो मात्र कुणाल आंबिरे. जाऊया छोटूशा सुमधुर संगीताकडे. वाजव. पहिली विकेट गमावली आपण पाहू शकाल. प्रथम बॅटिंग करताना सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11, फिल्डिंग करताना टीम आपण पाहताय एच4 स्पोर्ट्स. मेगा फायनल सध्या पाहताय तुम्ही. जे स्पर्धक या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक या मैदानावर आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक राजांचा, खेळाडू वर्गांचा, संघ मालकाचा, व्यासपीठावर जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचा मी करतोय समालोचक भाग्यवंत तामोरे सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट. नवीन या फलंदाज ठिकाणी मात्र हिमांश इव्हेंटचे प्रायोजक मात्र जीवेशी तामोरे सर, प्रितेश तामोरे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल कुणाल हंबिरे. षटक क्रमांक 1 मध्ये P1चं षटक हाताळताना 4 बॉल त्यांनी हाताळल्यात. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे या 4 बॉलमध्ये. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे भवित तामोरे. खूप चांगले प्रयत्न आपल्याला पाहिले सूरज मोरेच्या माध्यमातून. आज मात्र ही संपूर्ण स्पर्धा गाजवताना आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये सूरज मोरेला. तो सध्या पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंड वरती. 1 चेंडू 1 तो खेळतोय. निखिलचा विचार केला नुकताच मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. खूप चांगला फटका आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तेजस यावेळेला मात्र चुकी करतोय. जीवनदान मेगा फायनल मध्ये आपण पाहू शकाल अशा छोट्या हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या जर स्कोर कार्डला तपासून पाहिली तर फलकावर आहे 3. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. DU UPL 2026 सीझन 2 मेगा फायनल सध्या तुम्ही पाहतायत. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं पाहायला मिळालं. बघता ही स्पर्धा शेवटच्या क्षणाला आणि शेवटच्या क्षणी ही मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल ज्यांनी आम्हाला मेहनत घेतली आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सर्व श्रोतांचा मी या ठिकाणी धन्यवाद मानतोय. जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल मागील मॅचचा हिरो समीर तामोरे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळला जातो. कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती वेळ लावणारा खेळाडू अर्थात समीर तांबोरे. आणि गोलंदाजी मार्कवरती प्लेअर ऑफ द सिरीजसाठी आपण पाहू शकाल ती चमचमाती सायकल तुम्ही पाहतायत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल निखिलला. सध्या टीमला तो लीड करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर तांबोरे. क्षेत्ररक्षकाची विवरचना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट हे 30 सर्कल बाहेर आपण पाहिले. यावेळेला फुलटॉस चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः येतोय चेंडू खाली आणि यावेळेला आपण पाहू शकाल जेल ड्रॉप झालाय. आणि असे तुम्हाला चान्सेस कन्वर्ट करावे लागतील कारण की मेगा फायनल आहे. या फायनलचं प्रेशर तुमच्याकडे आहे. म्हणून म्हणतात ना संपूर्ण जगालाची बुडवण्याची ताकद ठेवणारा अथांग समुद्र तेलाचा एकही थेंब बुडू शकत नाहीये.
त्याच पद्धतीने क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप झालाय. यावेळेला कमी गतीने हाताळलाय चेंडू. स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा आलाय मेगा फायनलचा दमदार शानदार DU UPL निखिलच्या बॅट मधून षटकार 6. कमी गतीने हाताळला, त्या बॉलवर प्रहार केला, बॉलला पाठवलं पब्लिक मध्ये. षटकार आलाय. धावसंख्या फलकावरती 9. पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल जीवनदान मिळाल्यानंतर या ठिकाणी बॅटचा ब्लेड ओपन करताना याही वेळेला कमी गतीने हाताळलाय. पुन्हा एकदा तेजस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या वेळेला करणार नाही चुकी. हिट फॉर टॅट, जसे तसे प्रत्युत्तर. निशांत तामोरे, हॅलो हॅलो, निशांत तामोरे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. निशांत तामोरे, धन्यवाद. यस, या ठिकाणी प्रदीपजी पागदारे सर आमचे मान्यवर देखील उपस्थित, त्यांचा देखील आम्ही शब्द सुमानाने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण देखील यायचंय, मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तर निशांतजी तामोरे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. अनिल बाणी त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांची वाट बघतायत. पुन्हा जाऊया भाग्यवान तामोरेकडे, जो एक गोड आवाज सलग 5 दिवसात ज्याने आपल्याला मंत्रमुग्ध केलं, असा गोड आवाज डायमंड ऑफ द दांडी भाग्यवान तामोरे. काही शब्दरचना असते, सुंदर शब्दरचना घेऊन मात्र समालोचनासाठी उतरतात तेच भाग्यवान तामोरे आज देखील आपल्याला या स्पर्धेत दिसत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो या कव्हरेजमुळे. पुन्हा जाऊया सामन्याकडे, पुन्हा जाऊया भाग्यवान तामोरेकडे. पहिला चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धाव मिळेल. एक वैयक्तिक खाते या ठिकाणी ओपन होताना आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक वरती भावेश मोरे खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅटमध्ये देखील या स्पर्धेमध्ये आलाय अर्धशतक. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 10 धावा, 10 रन ऑन स्कोर कार्ड. या वेळेला फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ. स्टँड अँड डिलिव्हर, इझिली डन अँड लुक आउट डिस्टन्स. षटकार 6. यावेळेला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. मागच्या बॉलवरती जर आपण पाहिलं फुलटॉस होतं त्यावर षटकार, त्यानंतर मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे प्रेशर आहे फायनलचं. आपण पाहू शकाल चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर फलकावरती 2020. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 2चा खेळ झालाय परिपूर्ण. तेजेचा विचार केला तर एक झेल ड्रॉप त्याने सोडलाय. यावेळेला मिस फिल्डिंग पाहायला मिळालंय. 5 षटकाची मॅच असताना ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, त्या प्रेक्षक राजांचा देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. कोणतेही क्षेत्र म्हणा, प्रेक्षकाशिवाय ही स्पर्धा अपुरी असते आणि तेच प्रेक्षक सध्या या उच्चडा माता क्रीडा संकुलावरती तुडुंब गर्दी देत असताना हे मात्र मैदान खूप छान आहे. आपण पाहू शकाल पालघर जिल्ह्यामधील नामवंत मैदानामध्ये या मैदानाची ख्याती आहे. जर कोणत्याही फलंदाजाने किंवा कोणत्याही गोलंदाजाने मेगा फायनल मध्ये आपला डंका गाजवला तर त्या गोलंदाजा किंवा फलंदाजाला कैलास पागदरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी भेट दिली जाईल. जाऊया मॅचच्या दिशेला. पुन्हा एकदा 2 षटक संपलेत. प्रथम बॅटिंग करताना सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 टीमची धावसंख्या 2-20. पहिल्या षटकामध्ये कुणालने खूप चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या फलकावरती आहेत 20. पहिल्या षटकामध्ये 3 धावा 1 विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. खूप महागडा षटक हाताळला समीरने.
परंतु आता पाहू शका मॅन इन गोल्डन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये भावेश मोरे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केल्याने बॉल देखील चाललाय सीमारेषेच्या पार. गाव उनबाट, तालुका पालघर, जिल्हा पालघर, नाव आहे भावेश मोरे. वॉट बॅटिंग तो सध्या करत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ त्याने केलाय आपल्या टीम करिता. टीमचा आयकॉन खेळाडू तो आहे. धावसंख्या फलकावरती 26. यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिला मिथुन पागदरे. त्या चेंडू खाली येत असताना एक मेल आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान हे आपण सातत्याने पाहतोय. तर लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांनी नेहमी म्हटलंय चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. तेच भावेशने केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इम्प्रेस केलंय भावेशने. यावेळेला चांगला चेंडू पहा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल देखील चाललाय मैदानाला अगदी गुदगुल्या करत. त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते, कौतुक करावं लागेल. हरेश्वरजी तामोरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. शब्द सुंदर हरेश्वर तामोरे, भरत वैद्य यांना देखील मी विनंती करतो आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हरेश्वरजी तामोरे सर, भरतजी वैद्य सर, प्लीज प्लीज. धन्यवाद राकेशजी केनी. व्यासपीठावर रात्र मात्र हळूवर येते आमच्या प्रमुख पाहुण्यांची देखील मांदेडी लागत असताना त्यांचं हे करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहताय DU UPL 2026 सीझन 2. विनंती आहे आपण देखील मंचावर बसायचं. हरेश्वरजी तामोरे सर, भरतजी वैद्य सर, आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेला पुन्हा एकदाच खराब चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली. बॉल देखील चाललाय फाईन क्षेत्रामध्ये. हा देखील आलाय दमदार शानदार सूरज मोरेच्या बॅट मधून. DU UPL चौकार, टाळ्यांचा गजर होतोय. शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. प्रत्येक संघासाठी प्रत्येक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना या DU UPL च्या सत्रामध्ये सीझन 2 आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 35, 35 जावा. षटक क्रमांक विचार केला, तिसरं सुरू असताना जणू काही OTP लगवलंय फलकावरती. 6144. 4 बॉल झालेत. धावसंख्या फलकावरती 35. यावेळेला पॉलिंग स्वीप आहे. डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक मिळेल. सूरजचा विचार केला तर सूरजचे तब्बल 3 झेल या ठिकाणी जॉब झालेत या मेगा फायनल मध्ये. कृष्पित तांबोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. धावसंख्या फलकावरती 36. 36 ला 2 बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये CRD कन्स्ट्रक्शन कौशल 11. फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय पहिल्या वर्षाच्या चॅम्पियन संघ HR स्पोर्ट्स. पुन्हा एकदा बॉल चाललाय 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 आमच्या प्रेक्षक वर्गांच्या स्वागताकरिता. हा येतोय दमदार शानदार DU UPL षटकार 6. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3चा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती जर विचार केला ना तर जाऊन पोहोचली आहे तब्बल 42 धावा. 42 स्कोर कार्ड वरती. 18 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. 18 ला 42 या धावफलकावरती आपण पाहू शकाल. उनबट संघासाठी एक पारितोषिक प्रत्येक षटकाराला शैलेशजी मोरे सरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. 100 रुपयाचा कॅश प्राइज. खूप चांगली फलंदाजी सध्या करत असताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3चा खेळ झालाय परिपूर्ण. धावा आहेत धावफलकावरती तब्बल 42 धावा. पहिल्या षटकामध्ये विचार केला कुणालचा तर त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये समीरचा विचार केला तर तब्बल त्याने 17 धावा खर्च केल्यात. आणि या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय आपण पाहू शकाल. तब्बल त्याने धावा खर्च केल्या 13. थोडीशी घाई करायची आहे प्लीज बॅटर क्षेत्ररक्षक, थोडीशी घाई करायची आहे कारण सूर्य अस्ताला जात आहे. सूर्यप्रकाशात आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. विनंती असेल दोन्ही संघाला. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल CRD कन्स्ट्रक्शन कौशल 11 या संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज शैलेशजी मोरे यांच्या सरांकडून. धन्यवाद शैलेशजी मोरे सर. त्यानंतर मात्र ध्रुव भवित तामोरे ध्रुव यांनी जर डायव्हिंग एफर्ट देऊन झेल परिपूर्ण केला तर त्या झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज भावेश तांबोरे यांच्याकडून दिलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी आलाय उदय
आणि एचवर स्पोर्ट्स संघासाठी या ठिकाणी मेजवानी यावेळेला पॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे कुणाल हंबीरे, स्वतः टीमचा कॅप्टन. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपला खेळाडू आहे. खूप चांगली फेकी पाहायला मिळाली, 2 धावा मिळेल. आणि भावेश मोरेची विकेट जर कोणत्या गोलंदाजांनी काढली या मॅच मध्ये तर चंद्रेश्वर पागदरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. धावसंख्या फलकावरती जर विचार केला ना तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 44 धावा. मेगा फायनल सध्या तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही लाईव्ह पाहतायत. त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला समोरच्या दिशेला फटका फसलाय, तेजस चेंडू खाली येतोय. यावेळेला मात्र झेल परिपूर्ण केलाय आणि चांगली फलंदाजी सूरज मोरे करत होता, त्याच्या खेळीला लागलाय फुल स्टॉप. सूरज मोरे गॉन. धनेश पागदरे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला दांडी बी संघाकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आता मात्र फलंदाजासाठी धनेश पागदरे दांडी बी संघाकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. शैलेश प्रत्येक षटकारासाठी शैलेश यांच्याकडनं, शैलेश उपसरपंच उनबाट गावचे उपसरपंच यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. हॅट्रिक 6 साठी केतन मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी पारितोषिकाची मात्र वितरण या ठिकाणी घोषणा केली जाते. यावेळेस मात्र धनेश पागदरे फलंदाजीसाठी, उनबाटचे उपसरपंच माननीय शैलेशजी मोरे सर, आपण जर का आमचा आवाज ऐकत असतील तर मुख्य व्यासपीठावर यायचंय तुमचं. या ठिकाणी मी शब्द सुमनाने आयोजक दांडी बी संघाकडनं सहर्ष स्वागत करतो. शैलेश मोरे सर, जर का आपण मैदानात असतील तर कृपया आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. भाग्यवान. भावेश मोरे यांनी जर 3 षटकार ठोकले तर हर्षद सांबरे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. ओव्हर टू यू बॅट. यावेळेला पहिला चेंडू स्वीप केलाय, सरळ बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळेल. भवित तांबोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खराब गॅदरिंग पाहायला मिळाले उदय यांच्या माध्यमातून. फक्त 1 मिळेल. धावसंख्या फलकावरती 1च्या साह्याने 45 धावा. भावेश मोरेसाठी पारितोषिक. हॅट्रिक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज. त्याचप्रमाणे प्रत्येक षटकाराला सीआरडी कन्स्ट्रक्शन उनबाट या संघातील प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज उनबाट गावचे उपसरपंच शैलेजी मोरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. यावेळेस मात्र या ठिकाणी एक पर्वणी लागते की दांडी उच्चाई उनबाट लेडीज ऑक्शन टुर्नामेंटचं आयोजन दांडी बी संघाकडनं येत्या काळात होणार आहे. दांडी बी संघाकडनं दांडी उच्चाई उनबाट लेडीज खेळाडूंचं ऑक्शन देखील या ठिकाणी होणार आहे. धीरज भाऊ यांनी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. भाग्यवान. चांगला चेंडू होता, आपण पाहू शकाल या षटकामध्ये बांधून ठेवलाय. भावेश सारख्या फलंदाजाला डीप मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती 46. मेगा फायनल आहे आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्या सर्वांचा प्रेक्षक राजांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. एकावरती एक या मैदानावर रंगणारी मोठी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येईल. यावेळेला फटका बसलाय. भवित तांबोरे ध्रुव त्या ठिकाणी पाहायला मिळते. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 2 धावा मिळतील. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. या ठिकाणी 4चा खेळ परिपूर्ण होताना धावसंख्या धावफलकावरती तपासून पाहिली ना तर धावसंख्या फलकावरती 48 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दांडी उची उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2. यस, या ठिकाणी मात्र दांडी बी संघाकडनं अनाऊन्स केली जाते की येत्या काळात मात्र आपल्याला महिलांचं ऑक्शन दांडी उच्चेडी प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. तर सौरभ सरांकडनं मात्र कौस्तुभ सरांकडनं मात्र बुगीने षटकार मारला. प्रत्येक षटकाराला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. या ठिकाणी आमचा मायक्रोफोन सतत वाजवत आहे. योगेश आरेकर यांचा फोन येतोय, पाहूया काय सूचना आहे. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी होते, चांगली गोलंदाजी, चांगला क्रिकेट. भावेश मोरे यांना हाफ सेंचुरीसाठी 500 रुपये लागलेले आहेत. ते मात्र लोचन तामोरे यांच्याकडनं. डॉट चेंडूसाठी 200 रुपये निकित पागदरे कडनं प्रणित तामोरे यांच्यासाठी. भाग्यवान.
ओ हो, यावेळेला पहा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केला आणि बॉलला पाठवलं देखील लांब 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 वरती बॉल चाललाय सीमा पार षटकार आणि या षटकारानंतर 50 गाठताना सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 धावसंख्या धाव फलकावरती 54 धावा 54 पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 3 चेंडू 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. ते मात्र भावेश मोरे यांना प्रेम मोरे यांच्याकडनं. ओव्हर टू भाग्यवान. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतोय भावेसाठी. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार धावसंख्या फलकावरती 54 54 3. यावेळेला पंच आमच्याकडे वळताना या सिटीचा व्हाईट बॉल दिशा खराब तो दशा खराब हे पंचांनी दर्शवलं. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल आशुतोष व्यवहारे सर खूप चांगली पंचांची भूमिका पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जुगल देखील आजच्या दिवसामध्ये जॉईंट होताना ॲक्युरेट पंचांची भूमिका ते सध्या निभावत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचे आम्ही आभारी आहोत. यावेळेला ऑक्स्टिकचा बाहेरचा चेंडू ढकललाय. एक मिळेल दुसरीचा प्रयत्न होईल का भवित तांबरे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या परिपूर्ण केल्या जाईल. स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आहे अब तक 56 3 बॅटिंग धावसंख्या फलकावरती 57 धावा. धावसंख्या 57 धावा धाव फलकावरती. खूप चांगली फलंदाजी करत असताना कॅल्क्युलेट्रिक्स आपण पाहू शकाल भावेश मोरे मॅन इन गोल्डन फॉर्म सध्या ज्याच्या पाठीशी तो सध्या चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. टीमचा आयकॉन आहे. कमी गतीने हाताळलाय चेंडूला उडवलाय डीप मध्ये ध्रुव तांबोरे चांगले प्रयत्न राहिले आपल्या संघासाठी आपण पाहू शकाल. तब्बल त्याने 4 धावा ते सेव्ह केल्यात. खूप चांगले प्रयत्न टाळ्या वाजतायत. क्षेत्ररक्षण आवडलं असेल प्रेक्षक वर्गानं तर टाळ्या वाहिल्या पाहिजे ध्रुवसाठी. खूप चांगले एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटकार मग आपण पाहू शकाल अंतिम सुरू असताना एकोणसाठ धावा धाव फलकावरती 59. यावेळेला फुलटॉ चेंडू पिक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. याही वेळेला चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. म्हणतात ना की आयुष्यात प्रयत्न करत राहा यश मिळो अथवा ना मिळो प्रयत्न करायला हवे. म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर आणि तेच प्रयत्न या ठिकाणी सलग 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक आपण पाहू शकाल अंतिम सुरू असताना धावसंख्या फलकावरती 61 धावा. प्रेक्षक वर्गानं हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या वाहिल्या पाहिजेत. भवित तांबोरे कृष्मित तांबोरे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या फलकावरती 61. 2 बॉल्स अजून एक हे बाकी या मेगा फायनल मध्ये पहिल्या इनिंगचं सुरू असताना प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना महिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला चांगला चेंडू होता पडल्यानंतर वेगाने विकेट किपर चेंडूला गॅदर करत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल तुडुंब मध्ये या गर्दी याच मैदानावर मागच्या पुढच्या आठवड्यात देखील एक स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र हे मैदान पूर्णतः एप्रिल महिन्यापर्यंत बुकिंग आहे कारण या मैदानावर मोठमोठी स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या भेटीला येत आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू धावसंख्या फलकावरती 61 61. अंतिम बॉल यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली येत आहे दर्शन मेहर. यावेळेला पाहू शकाल जेल परिपूर्ण केलाय. षटक क्रमांक संपले या ठिकाणी 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 61 धावा आणि 62 आव्हान असेल. या ठिकाणी आमचे मान्यवर तुळशीदासजी तामोरे सर देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी शब्द सुमनाने या ठिकाणी आयोजक दांडीबी संघाकडे सहर्ष स्वागत करतो. प्लीज तुळशीदासजी तामोरे सर आपण देखील मुख्य मंचावर यायचं आहे विराजमान व्हायचं आहे. पंचांना विनंती असेल तिथेच थांबून लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सूर्य अंताला जात आहे. एक गोड समालोचक आपल्यासोबत नेहमीच जुळलेला असतो. निकित पागदरे म्हणा मिथुन पागदरे म्हणा संघाचे ओनर या ठिकाणी जुळलेले आहेत. उनबाट संघाकडनं देखील शैलेश मोरे केतन मोरे हे देखील आयोजक जुळलेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तुळशीदास तामोरे सरांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय श्री तुळशीदासजी तामोरे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. मी आयोजकांकडनं आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय.
येत्या काळात मात्र दांडी संघाकडनं चौकडी 11 कडनं मात्र आपल्याला फुटबॉल सामना हा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तब्बल पारितोषिक आहे 44,444. द्वितीय पारितोषिक 25,000. येत्या काळात मात्र आपल्याला लेदर टुर्नामेंट, ऑक्शन टुर्नामेंट, दांडी उत्सव उन्माद देखील पाहायला मिळणार आहेत. त्या स्पर्धेचे आयोजन मात्र युनायटेड संघ दांडी यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. येत्या 25 ते 29 मार्च या दरम्यान. नक्कीच थोडीशी घाई करायची, पंचांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. येत्या काळात मात्र सूर्य अस्ताला जात आहे. काय फलंदाजी झाली आहे कौशल 11 संघाकडनं, नक्कीच मनमोहक फलंदाजी. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण युवा खेळाडूंकडे पाहायला मिळालं. एका ठिकाणी भवित तामोरे यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं, तर दुसऱ्या ठिकाणी मात्र कौशल कुशप्रीत तामोरे यांच्याकडे सुंदर क्षेत्ररक्षण करायला पाहायला मिळालं. या ठिकाणी सज्ज आहेत आमचे पंच, सज्ज आहेत खेळाडू, सज्ज आहे आमचे प्रेक्षक. या ठिकाणी मात्र पुन्हा पारितोषिकाची बहाल केली जाते लोचन तामोरे कडनं. जर का हा सामना विदाउट लॉस चेस केला तर लोचन तामोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लागते. तर कौस्तुभजी तामोरे सर आम्हाला या ठिकाणी निमंत्रित करतात, पाहूया. यावेळेस मात्र कौस्तुभजी तामोरे सरांकडनं बुगी दनेश यांनी जर का पहिल्या षटकात 2 गडी मिळवले तर त्यांच्याकडनं रबर स्पाइकच्या शूज या ठिकाणी कौस्तुभजी सरांकडनं सपूर्द केले जातील दनेश बुगी यांच्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिकाची मात्र बहाल केली जाते. तर नक्कीच आमचे क्रिकेट प्रेमी निलेश भाविसा सर आमच्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. ॲच्युअल संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागते. जोरदार टाळ्या होऊन जात्या निलेश भाविसा सरांकडनं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये या ठिकाणी लागलेले आहेत. असं प्रेम, असं क्रिकेट हे आमच्या मैदानात घडत असते आणि अशा आमच्या हॅट्रिक विकेटसाठी प्रेम मोरेंकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक. बुगीसाठी प्रत्येक विकेटला 100 रुपये दांडी बी संघाकडनं. या ठिकाणी मात्र पारितोषिकाची बहाल केली जाते. हॅट्रिक विकेटसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक प्रेम मोरे यांच्याकडनं. तर नक्कीच पुन्हा जाऊया आमच्या गोड आवाजाकडे, ज्याने मात्र आपल्याला मंत्रमुग्ध करून ठेवलंय, भाग्यवान तामोरे. धन्यवाद राकेश केनी. गोलंदाजी मार्कवरती धनेश पागदरे. पहिला चेंडू आपण पाहू शकाल पडल्यानंतर आतमधली दिशा घेतोय. यावेळेला DRI चा वापर पंचाच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. या स्पर्धेचा विचार केला, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक चेतन आरेकर, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक विघ्नेश पागदरे, या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक जिग्नेश वजे, या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक तन्वीश वजे, या स्पर्धेतील हायएस्ट पार्टनरशिप एचवर संघाचे खेळाडू मिथुन पागदरे, समीर तामोरे, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू बनला विघ्नेश पागदरे. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल ज्याने टिपले आपण पाहू शकाल कुशल तांबोरे. आणि या स्पर्धेतील पहिला षटकार ज्याने ठोकला गौतम आकरे. या स्पर्धेतील पहिला वाईट चेंडू हाताळला तो म्हणजेच आपण पाहू शकाल. पाहू या ठिकाणी रिव्ह्यू गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी हाताळलाय. मेगा फायनल आपण सध्या पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू निर्धाव, 62 धावांचा पाठलाग करताना हे 2 सलामी बॅटर. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, स्वीप केला आणि स्वीट देखील झाला. बॉल देखील चाललाय आपण पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय की चौकार हे देखील पाहणे योग्य असेल. आणि पंच दर्शवताना या ठिकाणी षटकार. पहिला चेंडू होता निर्धाव, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू होता फुलटॉस. त्या बॉलवरती केला आक्रमण आणि बॉलला पाठवलं सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. हॅलो हॅलो या ठिकाणी संकेतजी मोरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी शब्द सुमनाने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण देखील मुख्य मंचावर यायचे विराजमान व्हायचे. आमचे रवी सर फुटबॉलचे मोठे खेळाडू या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. आपण मैदानात उपस्थित झालं हीच मोठी गोष्ट आहे. पुढे जाऊया भाग्यवान तांबरेकडे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती षटकार. या स्पर्धेमध्ये तब्बल आपण 9 अर्धशतक पाहिले. या वेळेला स्विच हिट केलाय आणि स्विच देखील झालाय. बॉल देखील चाललाय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती आलाय चौकार.
मेगा फायनल मध्ये आपण पाहू शकाल सर्वोत्कृष्ट खेळ करण्यासाठी कैलासजी पागदरे सरांकडून मात्र छत्रपती संभाजी महाराजांची फ्रेम या ठिकाणी गिफ्ट केली जाईल. पहिल्या चेंडूवर निर्धाव, त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं. कुणाल हंबिरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले ऑन फायर. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेटने बुगी धनेश. यावेळेला मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला काटवतोय. चांगलं यष्टिरक्षणची भूमिका निभावताना अमितेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळेला समोरच्या दिशेला सरळ बॅटने वापर केला. ऍज अ स्वीप, ऍज अ एरो बॉल चाललाय प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनासाठी. हा येतोय दमदार शानदार DU UPL षटकार 6. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र सुनीलजी बिजवा सरांकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. हे आहे क्रिकेट प्रेम. आज मात्र अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आजच्यावर संघाला. भाग्यवान. यावेळेला एफर्ट पहा, खूप चांगले पाहायला मिळाले. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच बाय आशिष मोरे. असा झेल मात्र शिवशक्ती बरोबर याच मैदानावर टिपला होता आणि तसा झेल या ठिकाणी परिपूर्ण केलाय. थोडस बिझी ठेवलंय थर्ड अंपायरला. आता मात्र थर्ड अंपायर देखील प्रेशर मध्ये असेल की झेल पूर्ण केलाय की नाही. परंतु हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल प्रेक्षक वर्गांनो तर टाळ्या व्हायला पाहिजेत. कृपया कॅमेरा स्क्रीनच्या मागे जे उभे आहेत त्यांनी बाजूला व्हायचं आहे. स्क्रीन मागे जे उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचं आहे. कोणी डिसिजन द्यायचं, धीरज तामोरे, राहुल तामोरे त्या ठिकाणी आहेत, ते डिसिजन देतील. कृपया स्क्रीनच्या मागे कोणी यायचं नाहीये. आमचे मान्यवर आजच्या दिवसात जे आम्हाला या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू लाभले त्यांचे देखील मी शब्द सुमानाने सहर्ष स्वागत करतो. आमचे रवी सर, प्रदीप सर, रवींद्र भाऊ, तसेच आशुतोष व्यवहारे सर, आपण या थोडस स्पीडअप करा. जर का हा कॅच पूर्ण झाला तर शैलेश मोरे आणि केतन मोरे यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी लागलेला आहे. जर का हा कॅच कंप्लीट असेल तर आशिष मोरेसाठी. या ठिकाणी आपण पाहू शकाल वरोरच्या मैदानावर पकडलेला झेल आशिष मोरेने ते मात्र ओमसाईने कव्हर केलं होतं आणि ती रील जेव्हा व्हायरल झाली होती 10 लाख व्ह्यूअर्स त्या झेलसाठी मिळाले होते. एकदा जोरदार आशिष मोरेसाठी. परंतु आता मात्र डिसिजन पेंडिंग आहे. झेल पकडलाय की नाही हे देखील पाहणे योग्य असेल. जर का भाग्यवान तामोरे, मी तुम्हाला एक आठवण करून देतो की हिंदुस्थान दांडी संघाकडनं खेळत असताना देलवाडीच्या मैदानात मात्र अशाच प्रकारचा जोरदार झेल आशिष मोरे यांच्याकडनं पाहायला मिळाला होता. देलवाडी संघ येथे 1 लाखाची टुर्नामेंट चालू असताना त्यावेळेस मात्र युट्यूब लाईव्ह नव्हता. तो एक दुर्दैव होता त्या खेळाडूंचा. मात्र आता मात्र हा खेळाडू आपल्या फ्रेम मध्ये येतोय, युट्यूब लाईव्ह मध्ये येतोय. सुंदर झेल परिपूर्ण केलाय. हाच झेल वरोरच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला होता. काय सुंदर झेल होता तो. झेल आजही आठवतो. सुंदर चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जात असताना सुंदर झेल मारून आता झेल पकडला होता. तोच आशिष मोरे आता पुन्हा फ्रेम मध्ये तो. पंच मात्र आमचा इथे या ठिकाणी निर्णय देतात. कृपया स्क्रीनच्या मागे प्रेक्षक जे उभे आहेत त्यांनी साईडला व्हायचं आहे. मागचे प्रेक्षक प्लीज साईड व्हायचं आहे. मागचे प्रेक्षक प्लीज साईड व्हायचं आहे.
यस पंचांचा डिसिजन मात्र आहे तर या ठिकाणी शेवटचं असणार आहे. कुठल्याही संघाने जर का या ठिकाणी विवाद केला तर त्यावेळेला त्यांना मात्र पॅनलाइजला आयोजक जे पॅनल्टी ठरवतील त्याला सामोरे जावे लागेल ही विनंती आहे. कारण खेळीमेळीच्या दिवसात 5 दिवस संपले आहेत. शेवटचा सामना आहे. सुंदर खेळ झाला. यावर्षीचं आयोजन ज्याप्रमाणे कौस्तुभ सरांनी सांगितलं की तुम्ही दांडी उच्चाई उंबाट एकत्र येत आहेत. एक या ठिकाणी पर्वणी आहे, एक एकता तुम्ही दाखवली आहे आणि तेच या ठिकाणी मात्र या ठिकाणी सुंदर झेल. या झेलला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. एका ठिकाणी केतन मोरे सर, एका ठिकाणी शैलेश मोरे सर. 500 रुपये या झेलसाठी. धन्यवाद डीजे. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच बाय आशिष मोरे. अप्रतिम झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला आणि तो या टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅचचा हे देखील पाहणे होईल. प्रेक्षक वर्ग आशिष मोरेचा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आशिष मोरेसाठी. 24 चेंडू आणि 46 धावा हे या सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती सूरज मोरे आज मात्र इम्प्रेस केलाय. सूरज या गोलंदाजी आणि फलंदाजीने ऑलराऊंडर खेळ त्यांचा राहिलाय. सूरज यांना मात्र प्रत्येक विकेटसाठी करण मोरे युग चौधरी त्या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मायक्रोफोनवर आमच्या सोबत जोडलेले आहेत करण मोरे. धन्यवाद करण सर, आपण आम्हाला दूरध्वनीवरून समाचार दिला. पुन्हा जाऊया भाग्यवानकडे. भाग्यवान युग चौधरी कॅमेरामॅन आपण पाहू शकाल खूप चांगले छायाचित्र टिपत थोडी घाई करायची असताना उंबाट संघ. सॉरी भाग्यवान, थोडी घाई करायची आहे. सूर्यास्ताला जायचंय, जात आहे, वेळ दौडायचा नाही. भाग्यवान आयोजकांकडून आम्हाला विनंती येते प्लीज घाई करायची आहे, टाइम दौडायचा नाहीये. पंच पॅनलाइज करतील त्याला मग तुम्हाला सामोरे जावे लागेल. पुन्हा सॉरी भाग्यवान मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो. आयोजकांच्या विनंतीला मी पुन्हा पुढे जातोय. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख. भाग्यवान यांच्या शब्दात मात्र हा सुंदर फटका पाहायला मिळतो. समीर तामोरे यांचा खणखणात षटकार. भाग्यवान यस धन्यवाद. यावेळेस मात्र समीर यांनी कारण 3 चेंडू आणि 3 षटकार लागले. चिन्मय धावणे गुरिले यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक लागते. पुण्याच्या जाऊया मायक्रोफोन कडे. माईक भाग्यवानकडे सुपूर्द करतो. भाग्यवान धन्यवाद डीजे. उत्कृष्ट झेल या ठिकाणी परिपूर्ण केला. समीर तामोरे जो इन्फॉर्म होता त्याला मात्र बाद करण्यात आला. भावेश आरेकर त्यांनी पकडलेला झेल. समीर तामोरे त्या ठिकाणी खेळ परिपूर्ण झालाय. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. दुसरं सुरू असताना पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला तरी मी मात्र कमबॅक करेन आणि ते आजच्या दिवसामध्ये सूरज मोरेने दाखवून दिलाय. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स कसा असावा तो सूरज मोरेने दाखवून दिलाय. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. बॉलिंग देखील खूप चांगली करतोय. 62 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली ना तर 22 धावा धावफलकावरती आहेत. आनंद दवणे ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज. पहिलाच बॉल बॅटची एज त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळेल सोहन आरेकरची. एक मिळेल. एके दुक्के से काम नहीं चलेगा, लगाना पडेगा चौका छक्का आणि ते करण्यासाठी जाणला जातो मिथुन पागदरे. धावसंख्या फलकावरती 23 ला 2 बाद बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय. एचवर स्पोर्ट्स. आनंद धोणे यांना मात्र प्रत्येक चौकारासाठी संकेत त्यांचे मित्र यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. भाग्यवान बक्षिसांचा वर्षाव होतोय आणि आमची लिंक थोडीशी तुटली जात आहे. सरळ बॅटचा वापर केला. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळाला. बॅकअपला खेळाडू येतोय धनेश पागदरे.
एक मेल एकच्या साह्याने धावसंख्या हलत ठेवण्याचं काम देखील या बॉलवरती केलं जातं. धावसंख्या फलकावरती 24. धावसंख्या मोठी आहे. आपण पाहू शकाल टाळ्याचा गजर मात्र पाहायला मिळतोय. उनबाट एन कडून प्रोत्साहित केलं जातं आपल्या प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. आणि टीम स्पिरिट आहे. जरी संघामध्ये स्थान नाहीये परंतु टीम स्पिरिट पाहायला मिळते. आणि तो टीम स्पिरिट उनबाट संघाकडून यावेळेला खुल्या डब्याच्या बाद समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करताना रोशन खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. परंतु उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला तो म्हणजेच कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरेल का हे देखील पाहणे योग्य असेल. म्हणजे समालोचन कारकिर्दीमध्ये सर्वाधिक कमी अशा पद्धतीने झेल आपण पकडलेत. आणि तसेच आशिष मोरे आपण पाहू शकाल वरवरच्या मैदानात पकडलेला झेल ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याला कव्हरेज केलं आणि तब्बल 10 लाख व्ह्यूअर्स त्या जेलमध्ये पाहायला मिळाले. यावेळेला चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आशिषला पाहायला मिळतोय आणि यावेळेला आशिषने टिपलाय एक उत्कृष्ट झेल आणि संपलाय मिथून पागदरेचा खेळ. बॅक टू दी पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. चला फलंदाज त्वरित मैदानाच्या आत जायचं आहे याची मात्र नोंद घ्या. मेगा फायनल सध्या सुरू आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 तर दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय एच वर स्पोर्ट्स. एका बाजूला गत वर्षीचा चॅम्पियन संघ तर दुसऱ्या बाजूला याच वर्षी मात्र ज्यांनी या स्पर्धेत दखल घेतली आणि दखल अशी असावी की नाव मात्र गुंगावलं पाहिजे आणि ते नाव सध्या गुंगावताना सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 उनबाट. गोलंदाजी मार्क वरती धनेश पागदरे बुगी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक रोशन ठाकूर त्या ठिकाणी धावतायत. चेंडूला अडवलं जाईल शॉर्टमेट विकेट मध्ये. तोपर्यंत एक पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. टाळ्या वाजतायत शिट्ट्या वाजतायत उनबाट संघाच्या क्षेत्रामधून आपण पाहू शकाल टाळ्यांच्या गजरात मात्र या ठिकाणी प्रोत्साहित केलं जात आहे आपल्या प्रत्येक खेळाला. आणि हे खऱ्या अर्थाने टीम स्पिरिट आहे. ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतो नेहमी आपल्या गावासाठी आणि आपल्या गावासाठी खेळत असताना हे प्रत्येक खेळाडू या DUUPLच्या सत्रामध्ये शाबला पंच आमच्याकडे वळताना यासाठीचा वाईट बॉल अवांतर धावेत बर होणार. वाईट देखील हाताला पण टाळ्या वाजतायत. खऱ्या अर्थाने हे आहे ना क्रिकेट मित्रांनो. आपण पाहू शकाल परिस्थिती चांगली असो किंवा वाईट आपल्या खेळाला साथ देणं हे महत्वाचं आहे आणि ती साथ सध्या देत असताना सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 उनबाटचे प्रेक्षक. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज प्रयत्न चांगले होते. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी बॅकअपला निखिल. चांगला फेकी पाहायला मिळेल. एक धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली स्कोर काढला तर 28 धावा. हाणामारी करावी लागेल या येणाऱ्या पुढील षटकामध्ये कारण की 2 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण या षटकामधील आणि धावसंख्या फलकावरती आहेत 28-28. यावेळेला पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वरत आहेत. लेट टू लेट लेकिन अप टू डेट डिसिजन देताना 1+1 पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू आपण पाहतोय. वाईट चेंडू असेल. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय. आता मात्र दोन्ही टीमकडे रिव्ह्यू नसेल याची मात्र नोंद घ्या. धावसंख्या फलकावरती 29 धावा. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. 30 धावा धाव फलकावरती. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना धनेश पागदरे. टाळ्या वाजतायत जसं जसं मात्र चेंडू डॉट हाताळले जातात आणि हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे.
आपल्या संघासाठी मात्र 100% देत असताना धनीश पागदरे. यावेळेला फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होत आहे, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत आहे, सीमा रेषेच्या पार. हा येतोय संघर्षाचा संघर्षमय DUUPL चौकार. धावसंख्या फलकावरती 34. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. तिसरं सुरू असताना जर विचार केला ना बॉलचा, 4 बॉलचा काय परिपूर्ण झालाय, 2 बॉलचा काय अजूनही बाकी. चौदा चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेला चांगला चेंडू होता, हलकेशा हाताने ढकललाय. भावेश आरेकर त्या ठिकाणी आहे. हाच भावेश आरेकर त्याने मात्र समीर तांबोरेचा झेल परिपूर्ण केला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या फलकावरती 35 धावा धावफलकावरती. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगली यष्टीरक्षण आपण पाहू शकाल. अमितेशच्या माध्यमातून षटक क्रमांक संपलाय 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 35. आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये सामन्याचं समीकरण आहे 27 धावा. 12 चेंडू 27 धावा हे या सामन्याचं समीकरण. 12 बॉल रिमेनिंग, 27 रन रिक्वायर्ड टू विन. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल ही मेगा फायनल सुरू असताना थोडा संघ अडचणी सापडलाय, परंतु संघासाठी तारणहार कोण बनेल आपण पाहतोय. दांडी उचडी उनबाड प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 5 मेगा फायनल. सध्या आपण पाहतोय जे प्रेक्षक ओला, आपण लाईट बंद करायची आहे, जी ओला आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धावा, 13.50 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल येणाऱ्या काळामध्ये. परंतु कशा पद्धतीने हे 12 चेंडू 27 धावा डिपेंड देखील करताना कोणता गोलंदाजाला इथून मात्र प्रोव्हाइड केला जाईल. नक्कीच कृष्णाला इन्व्हिटेशन दिलं जात आहे. चौथ्या षटकामध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 27 धावा हे सामन्याचं समीकरण. संध्याकाळचं सत्र आणि प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांना देऊया बेश विशेष. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, मिस केला. असे हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि यावेळेला धावबॉलच्या स्वरूपात व्हावं लागेल फलंदाज दर्शन मेहरला बाद. विकेटचा पतन, विकेट नंबर 4 या ठिकाणी गमावताना आपण पाहू शकाल. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सांगायचं झालं तर भवित तांबोरे. DUUPL सीझन 1 मध्ये पहिल्या बॉलवरती जेव्हा डेब्यू केला होता षटकार, DUUPL सीझन 2 मध्ये पहिला चेंडू फेस केला तेव्हा षटकार चौकार. अशा पद्धतीने त्याचा हा खेळ राहिलाय आणि पहिल्या वर्षीचा बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांना संबोधलं गेलं तोच सध्या आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र भवित तांबोरेसाठी पारितोषिक. जर सामना भवित तांबोरेने जिंकला तर मात्र राजू आरेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक षटकाराला भवित तांबोरेकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज ओमकार तांबोरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आता मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 27 धावा हे या सामन्याचं समीकरण. यावेळेला फटका बसला, विकेटची संभावना या ठिकाणी पुन्हा होत आहे. कॉलिंग मध्ये अडथळी निर्माण झाली होती परंतु झेल या ठिकाणी परिपूर्ण केलाय. विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट. आनंद दवने बॅक टू द पविलियन. जल्लोष होताना, टाय शिट्ट्या वाजताना देऊया आपण संगीत कक्षेमध्ये एक सुवर्ण संधी. यस डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर धावबाच्या स्वरूपात विकेट, दुसऱ्या चेंडूवर आनंद दवने ची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल उदयकडे क्षमता आहे परंतु आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या क्षमतेनुसार खेळावं लागेल. प्रत्येक बॉल चौकार षटकाराकडे बहावं लागेल. पाहूया उदयकरिता देखील प्रत्येक षटकारासाठी ओमकार तांबोरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज बक्षिसांचा वर्षाव या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः विकेट किपर धावताय, चेंडू मागे, चेंडूला अडवलाय, पंच दर्शवताना 22 एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या ऍड होईल फलकावरती. धावसंख्या आहेत तब्बल फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 36 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू आणि 26 धावा हे या सामन्याचं समीकरण. 9 चेंडू आणि 26 धावा हे या सामन्याचं समीकरण. यावेळेला पॉलिंग स्वीप केलाय क्षेत्ररक्षक या ठिकाणी निखिल धावताय चेंडू खाली. यावेळेला झेल परिपूर्ण बॅक टू बॅक विकेटचं पतन. भवित तांबोरे गॉन. म्युझिक इज ऑन. यस डीजे. धन्यवाद डीजे. खरं लाईव्ह पाहू शकता खूप चांगला छायाचित्र या ठिकाणी कॅमेरामॅन टिपला जात आहे. युग चौधरीच्या माध्यमातून खूप चांगले छायाचित्र या ठिकाणी टिपले जात आहेत. नवीन फलंदाज तेजस. उनबाड संघ मात्र जल्लोष करताना विचार केला आता इथून मात्र तब्बल चेंडू असतील आपण पाहू शकाल. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 26 धावा हे या सामन्याचं समीकरण. मेगा फायनल सध्या तुम्ही पाहतायत. ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह कव्हरेज केली जाते. खूप चांगला चेंडू. टाया शिट्ट्या वाजतायत. जसे जसे निर्धाव चेंडू टाकले जात आहेत तसे तसा मात्र जल्लोष हा मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय गत वर्षीचा चॅम्पियन संघ एचवर स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये डेब्यू संघ करताना सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11. यावेळेला निर्धाव चेंडू या ठिकाणी पारितोषिक जाहीर होत आहे सीआरडी कन्स्ट्रक्शन उनबाड संघासाठी. जर हा 6 चेंडू 26 धावा डिपेंड केल्या तर उनबाड संघाला कोमल तांबोरे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा रोख कॅश या ठिकाणी दिला जाईल. धावसंख्या जर पाहू शकाल धाव फलकावरती 6 चेंडू आणि 26 धावा हे या सामन्याचं समीकरण. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 उनबाड या संघाने जर हा सामना विजयी केला, मेगा फायनल मध्ये चॅम्पियन ठरला, तर मात्र कोमल तांबोरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. एकतर्फा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप चांगले छायाचित्र या ठिकाणी टिपत असताना आमचे कॅमेरामॅन युग चौधरी एक उत्कृष्ट कॅमेरामॅन आणि त्याचप्रमाणे बंटी कुमार देखील खूप चांगले छायाचित्र या ठिकाणी टिपत असताना ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह तुम्ही पाहताय तुमच्या घर बसल्या स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनवरती. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 26 धावा. 5 बॉल वरती 5 षटकार ठोकावे लागतील. रिंकू सिंग बनावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 26 धावा. एकतर्फी मॅच ही फायनल पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आपण पाहू शकाल धाव परिपूर्ण केली जाईल. आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 25 धावा. प्रत्येक बॉलवर जरी षटकार आला तरी मात्र सामना कंपल्सरी चेस असल्या कारणाने नक्कीच एचवर स्पोर्ट्स संघ इथून मात्र पराभव होईल. परंतु इथून मात्र 9 चेंडू त्यावर षटकार चौकार आले तर मात्र सामन्याला कलाटणी येईल. परंतु मेगा फायनल सध्या सुरू आहे. 4 बॉल आणि 25 धावा. तमाम जोडलेले क्रीडा रसिक देखील या मॅचचा आनंद घेताना उनबाड संघाच्या डगआउट मध्ये हास्य आपण पाहू शकाल. जे प्रेक्षक बसले होते ते आता मात्र उभे राहिलेत. त्याचं कारण आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 25 धावा. प्रेक्षक वर्गानो ही सामना ही स्पर्धा एकतर्फी पाहायला मिळालाय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 25 धावा हे या सामन्याचं समीकरण. कुंदन तांबोरे यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. 12वा खेळाडू तो आहे आमच्या डगआउट मध्ये. यावेळेला शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. जसा जसा चेंडू निर्धाव हाताळले जात आहे, जशी जशी मॅच दुरावली जाते तसा मात्र जल्लोष हा मात्र केला जात आहे. प्रेक्षक वर्ग तयार आहेत. नक्की चॅम्पियन संघ तुम्हाला नवीन पाहायला मिळेल DUPL सीझन 2 चा, यात काही शंका नाहीये. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. धाव मिळेल या बॉलवरती 1. परंतु 2 बॉल आणि आता 2 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता मित्रांनो.
दांडी उची उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 चा नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ एच वर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या वर्षाचा चॅम्पियन संघ कोण असेल. अजूनही 2 बॉल आहेत, 2 बॉल आणि 24 धावा. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धनेश पागदरे. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणाला जेल ड्रॉप झालाय. या ठिकाणी 1 धाव मिळेल. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी असेल, फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या जातील. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 23 धावा. प्रेक्षक वर्गांनो, आता मात्र प्रेक्षक वर्ग देखील वाटचाल करताना घरच्या दिशेला, कारण की सामना 1 चेंडू आणि 23 धावा. नक्की जल्लोष होईल. यानंतर 1 चेंडू 23 धावा. वाट मॅच सध्या पाहायला मिळते. 1 बॉल 23. प्रेक्षक तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी आणि इथे मात्र सामना जिंकलाय दांडी उचडी उनबाट प्रीमियर लीग. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो प्लीज पिचवर नाचू नये. हॅलो 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 पिचचा ताबा सोडायचा, पिचवर नाचू नका. बँजो एक मिनिट प्लीज. थोडंसं पिचवर नाचू नका, विनंती असेल मित्रांनो, पिचवर नाचू